नमस्कार. हो, हे जे संत होते ते बादशहाची हजामत करायचे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, की म्हणजे तो त्यांच्या कुटुंबाला तो मान होता. ती परंपराच होती काय ते न्हावी असल्यामुळे त्यांना ती केस दाढी वगैरे करणं हे त्यांचं कामच होतं, त्यांचा व्यवसाय होता. तर ते परंपरागत असल्यामुळे जेव्हा हे मोठे झाले थोडे असं त्यानंतर त्यांना राजवाड्यामध्ये जाऊन बादशहाची हजामत करावी लागायची. तर त्याप्रमाणे त्यांचा तो मोठा मान होता गावामध्ये. पण काय झालं ह्यांना त्या गोष्ट म्हणजे पैसा वगैरे चांगला मिळत होता. एवढा बादशहाची हजामत करायचं म्हणजे कधी साधारण न्हावी म्हणून नव्हते का साधारण माणूस नव्हते ते. आणि नुसतीच बादशहाची करावी लागत असणार तर इतर पण सरदार जे मोठे मोठे राजवाड्यामधले आहेत त्यांची पण करावीच लागत असणार. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा वगैरे चांगला होता. पण काय होतं की त्यांना त्या कामामधले एवढा रस नव्हता. तर त्यांना देवाची भजन कीर्तन करणे ह्याच्यामध्ये जास्त रस होता. त्यांना त्याच्यात जास्त आवड होती. ते सतत नामस्मरण करत असायचे. जेव्हा ते कोणाची बी हजामत करायचे, दाढी करायचे किंवा केस कापायचे त्यावेळी ते आपल्या देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असायचे. ज्यांना कसलं भान राहायचं त्या नामस्मरणामध्ये ते सगळं आपली कामं करत असायची. घरातल्या लोकांना पण बऱ्याच वेळा टेन्शन यायचं की हे सतत नामस्मरणामध्ये दंग असतात, हे कसं होणार पुढे यांचं. कारण पुढे पुढे जसं तुम्हाला माहित आहे आपली भक्ती जशी वाढत जाते तशी माणूस त्याचं कामाकडे दुर्लक्ष होण्याची भीती असते. तो तुम्ही बघता बरेच संत कसे सगळं सोडून मग जंगलामध्ये जाऊन राहतात. मग तिथे ते तपश्चर्या वगैरे करतात. ती त्यांना भीती होती की वैराग्य जर आलंय ना तर हे सगळं घरदार सोडून निघून जातील. कारण नंतर त्यांचं लग्नही झालं होती, त्यांना मुलं बाळ होती. ही एक चिंता त्यांना घरातल्या लोकांना खूप असायची. खरे ते मध्य प्रदेश मधले होते. पण नंतर काही वर्षांनी ते महाराष्ट्र सुद्धा आले. महाराष्ट्रामध्ये त्यांनी हेच काम केलं. त्यांचं जे न्हाव्याचं काम होतं तेच केलं. आणि त्यांनी बरेच अभंग सुद्धा लिहिले, मराठीमध्ये लिहिले आणि सगळे. तर त्या संतांचं नाव होतं संत सेना महाराज. संत सेना महाराज हे नाभिक होते. पण त्यांनी बादशाची सुद्धा हजामत केली होती आणि ते नामस्मरण तर सतत करत असायचे. त्यामुळे ते खूपच प्रसिद्ध झाले होते. एक दिवस काय घडलं जेव्हा ते मध्य प्रदेशमध्ये होते त्या काळात ते रोज त्यांचं काहीतरी दिवस असायचे 2 दिवसाआड का 3 दिवसाआड जाऊन बादशाची हजामत करायची. तर एक दिवस तो दिवस ठरले तो त्या दिवशी बादशाह वाट बघत होता त्यांची, ते येतील आणि माझी दाढी करतील म्हणून. पण जेव्हा ते आले नाहीत वेळेवर तेव्हा त्यांनी एक फरमान सोडलं की म्हणजे ह्याला पाठवलं शिपायाला की जा बघून ये ते घरात काय करतात, का आले नाहीत ते. तर म्हणून तो शिपाई तिथे आला. शिपाई आणि त्यावेळी घरात काय झालं, घरातली मंडळी होती ती काही शेतीवर काम करण्यासाठी गेली. आणि तेव्हा त्या शिपाईने हाक मारली काय बाबा संत नाही सेना तुम्ही आहात काय तिथे घरामध्ये, असाल तर लवकर या बाहेर, बादशाह वाट बघतोय. ते घाईमध्ये होते त्यावेळी. पण शिपाईचं बोलणं कोणीच ऐकलं नाही कारण त्यावेळी घरामध्ये कोणीच नव्हतं. आणि संत सेना महाराज होते ते देवाच्या खोलीत बसून नामस्मरणामध्ये दंग झाले होते. त्यांना जगाचाच विसर पडला होता. सतत ते नामस्मरण करत असल्यामुळे आपोआप त्यांची समाधी लागली होती त्यावेळी. आणि ते घरामध्ये होते पण त्यांनी ते ऐकलंच नाही कारण ते समाधीमध्ये असल्यामुळे त्या दंग झालेले नामस्मरणामध्ये मग्न असल्यामुळे त्यांना ते ऐकूच गेलं नाही. शेवटी त्या शिपाई गेला आणि राजाला म्हणजे त्या बादशाला सांगितलं. त्या काळात जो तिथला बादशाह पण होता मध्य प्रदेश मधला किंवा राजा म्हणू आपण, तो होता, त्याला सांगितलं. तर त्याला मग खूप राग आला. माझी एवढी वेळ ठरलेली असताना हा सेना आला नाही कसा, एवढी त्याची हिंमत वाढली कशी, अशा प्रकारे त्याला राग आला. आणि त्यांनी ऑर्डर दिली शिपायांना की जा आणि त्याचं घर जाळून टाका. त्याच वेळी काय चमत्कार झाला बघा. त्याच वेळी ते शिपाई तयारीत निघाले तेवढ्यात त्यांना सेना महाराज येताना दिसले. आपली धोकटी घेऊन आले, जे सगळं सामान ठेवलं असं दाढी करण्याचा वस्त्र वगैरे काय फणी बिणी सगळे कैची वगैरे ते त्याला धोकटी म्हणतात. ती धोकटी घेऊन ते आले. आणि ते आल्यावर मग बादशाचा राग निवळला. तो म्हणाला आता ते आले त्यामुळे आता तसं काय करायची गरज नाही. पण असा चमत्कार झाला की
त्या सेना महाराज त्यावेळी दाढी करत होते, पण त्याच वेळेस जे खरे सेना महाराज होते ते त्यांच्या घरामध्ये नामस्मरणामध्ये दंग झाले होते. म्हणजे एक प्रकारे असं ते लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये, म्हणजे एक प्रकारे देवच त्यांना वाचवण्यासाठी स्वतः आला होता. देवाने येऊन त्या बादशाची हजामत केली आपल्या भक्तासाठी. तर तुम्ही हे बऱ्याच ठिकाणी ऐकलं पाहिजे, वाचलंही असेल. जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता, देवाची पूजा पूजा म्हणण्यापेक्षा मी भाव तुमचा खूप महत्वाचा. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा खरा भाव तुमच्यामध्ये निर्माण होत असतो आणि त्या भावामुळे आपल्यामध्ये एक फरक पडत जातो. आपण पूर्ण बदलत जातो. बऱ्याच वेळा आपण बसतो, काही लोक पूजा अर्चना करतात पण त्यांची वागणूक त्यांच्या वागणुकीत बदल होत नाही. जर तुमच्या वागणुकीत बदल झाली नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. तुमचं ते खरं नामस्मरण असू शकत नाही. तुम्ही आतून बाहेरून पूर्णपणे बदलले पाहिजे, तेव्हा त्या तुमच्या नामस्मरणाला, तुमच्या भक्तीला, तुमच्या पूजेला खरा अर्थ असतो. तुम्ही जर पूजा करत असाल रोज आणि नंतर येऊन लोकांना शिव्या देत असाल, त्यांचं कसं वाईट होईल हे बघत असाल, त्यांची निंदा करत असेल, तर अशा भक्तीला काही अर्थ नसतो. देव अशा माणसाला कधीच पावणार नाही, कधीच दर्शन देणार नाही. तुम्ही जेव्हा बदलाल तेव्हाच आपण म्हणू शकू की तुम्ही खरे भक्त देवाचे आहात, का तुम्ही खरी पूजा देवाची करताय. नुसती पूजा केली, भक्ती केली याला काही अर्थ नसतो आणि नंतर तुम्ही बदलले नाहीत, लोकांचं वाईटच करायचं ठरवलं असेल तर त्या भक्तीला, पूजेला काही अर्थ नसतो. तर त्या देवाने स्वतः त्या सेना महाराजांच्या रूपात येऊन त्या बादशाहची हजामत केली. म्हणजे ही आता खरं आहे खोटं माहित नाही, पुस्तकामध्ये तसं दिलेलं आहे. पण तुम्ही जेव्हा खरोखर त्या लेवलला पोहोचता, तुमची भक्ती जेव्हा एवढ्या लेवलला जेव्हा पोहोचते, तेव्हा काही चमत्कार घडू शकतं असं मला वाटतं. त्यासाठी नामस्मरण करणं खूप आवश्यक आहे, देवाची भक्ती करणं खूप आवश्यक आहे. तिथे तुम्हाला मूर्तीपेक्षाही तुमचा भाव खूप महत्वाचा असतो. मूर्ती तुमच्या समोर असतं पण तुमच्या आतून जो येणारा भाव असतो त्याला खरं महत्व असतं. तेव्हा तुम्ही तल्लीन होऊ शकता आणि तुमची एक वेगळी पातळी तुम्ही गाठू शकता. म्हणजे तुम्ही जी समाधी लेवल, आपण समाधी अवस्थेत जे संत मंडळी जातात नामस्मरण करता करता, मग तेवढे ते संत मंडळी तल्लीन होतात आणि ते जगाला विसरून जातात आणि फक्त त्यांना तो देव फक्त दिसत राहतो. त्या ह्याला आपण खरी भक्ती म्हणू शकू. तर अशा प्रकारे तो चमत्कार तिथे घडला. पण ते नंतर कोणाच्या तो लक्षात आला नाही, कारण घरामध्ये फक्त सेना महाराज एकटेच होते, त्यांच्या घरातली मंडळी होती, त्यामुळे त्यांना हे काही कळलं नाही. आणि ते जे शिपाई होते ते पण आले नाहीत, कारण का त्याच वेळी सेना महाराज राजवाड्यात आले होते. तर अशा प्रकारे त्यांची जी भक्ती कुठल्या लेवलची होती ही आपण समजू शकतो. किती ते नामस्मरण करायचं. मला हे सांगायचं फक्त हेच आहे की नामस्मरण करण्यासाठी कुठली बैठकीची कुठल्या गरज नाही किंवा शांततेची गरज नाही, काय एका ठराविक वेळेची गरज नाही. तर तुम्ही कधीही नामस्मरण करू शकता. तुम्ही तुमचं काम करतानाही नामस्मरण करू शकता. तुमचं कुठल्या प्रकारचं काम आहे ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर लिहिण्याचं काही काम करत असेल किंवा असं म्हणजे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं, अशा ठिकाणी नामस्मरण करू नये, कारण तुमचं मग कामावर लक्ष लागणार नाही. पण जी अशी कामं आहेत, जशी शेतीची कामं आहेत किंवा जी शारीरिक मेहनतीची कामं आहेत, तिथे तुम्ही नामस्मरण सहज करू शकता. जसं सेना महाराज सुद्धा दाढी केस करायची, त्यामुळे आतल्या त्यांचं नामस्मरण सतत चालूच असायचं आणि ते शेवटी सुद्धा नामस्मरण करत करत त्यांची समाधी लागली आणि नंतर त्यांना मृत्यू आला किंवा त्यांचा प्राण अनंतात विलीन झाला. ओके, तर असं ते नामस्मरणाचा असा चमत्कार आहे. जर तुम्ही खरोखर, मी सांगतो तुम्हाला, जर कोणावर संकट येत असतील, तो हैराण झाला असेल संकटाने, तर त्यांनी नामस्मरण सुरू करावं. नामस्मरण ही अशी शक्ती आहे की तुमचे सगळे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकतो. नामस्मरणाने पहिलं म्हणजे तुम्हाला सुख, शांती, समाधान सगळं मिळू शकतो. तुमचे कोण शत्रू असतील तर ते तुमच्या जवळ सुद्धा येणार नाहीत तर तुम्ही नामस्मरण सुरू करायला. काही कसं असतं, काही बऱ्याच वेळा आपण ऐकतो की संत मंडळी किंवा काही जी
चांगली म्हणते सांगतात मेडिटेशन करा मेडिटेशन करा, पण ते मेडिटेशन सगळ्यांना जमेल असं नाही, कारण ते बैठक घ्या बसा, रोज बैठक घालावी लागते आणि 1 तास 2 तास ते मेडिटेशन करावं लागतं किंवा अर्धा तास पाऊण तास, त्यावेळी मन स्थिर होणं खूप कठीण असतं. त्यापेक्षा जर आपण नामस्मरण केलं तर आपण त्याच्यामध्ये लवकर रमू लागतो, कारण ते तुम्हाला काय बैठक घालण्याची गरज नसते, फक्त नामस्मरण करत असायचं असतं, हळूहळू तो भाव निर्माण होत जातो. किंवा मन स्थिर करायची कुठे गरज नाही, त्या नामस्मरणामध्ये आपोआप आपलं मन स्थिर होत जातं आणि कधी आपली समाधी लागेल सांगू शकत नाही. पण याचा खरा फायदा असा होतो की तुमचं जीवन सुखी होऊ शकतं, आनंदी होऊ शकतं, शांती समाधान तुमच्या जीवनात सहज येऊ शकतो. म्हणून मी सांगेन की नामस्मरण प्रत्येकाने केलंच पाहिजे, कारण हल्लीचं जीवन हे खूप ताणतणावाचं झालेलं आहे, माणूस हैराण झालेला आहे, विचार करून चिंता काळजी आणि तो नकोस झालेलं आहे जीवन. आपण रोज बातम्यात ऐकतो कोण ना कोण आत्महत्या करतच असतो. मी तर म्हणे त्या माणसांनी जर असं जर कोण माणसं असतील ज्यांना खूप ताणतणाव आहे आणि जगण्याची सुद्धा इच्छा नाही, त्यांनी नामस्मरण सुरू करावं कुठल्याही देवाचं. त्याचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सगळे सॉल्व्ह होतील, सगळे संकट त्याच्यापासून दूर निघून जातील आणि त्याला खऱ्या अर्थाने सुखी जीवन तो जगू शकेल आणि शांती समाधान सुद्धा त्याला मिळू शकेल. अशी एवढी शक्ती त्या नामस्मरणात आहे. तेव्हा मित्रांनो मला वाटतं नामस्मरण हे सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. तर तुम्ही मला शांतपणे ऐकून गेले याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.